चंदगड मधील या श्रीराम मंदिरा बघू शकता तुम्ही आणि जुना मंदिरा अखंड हिंदुस्थानचे दैवत श्रीरामांचं पण दर्शन घेऊया। या बाजूक बघू शकता डॉक्टरेटा डॉक्टर ऑफ लिटरेचर मामा गावलेला, त्यानंतर या बाजूका डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, डॉक्टर ऑफ एज्युकेशन, तर आता चिकन शिजला वाटता बघू शकताय तुम्ही। अजून व्हायचं पाणी अशा सुक्या चिकन ना हां रसो करूचो हां त्या बाजू हा। नमस्कार मंडळी, मी कुणाल सावंत स्वर्गातलं कोकण या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करतो। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गातलं कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले व्लॉग्स बघता येतील। आज जरा लवकर उठलोय मी, तोंडातून धूर येता बघू शकताय तुम्ही सकाळ सकाळचं। आणि आता आम्ही जातलो चंदगडाक कोंबडी आणतलो आणि त्यानंतर मग जातलो आंबोलीक, कारण आंबोलीक हा कार्यक्रम। त्यानंतर मग काय काय घडतात आम्ही तुमका दाखवत जातोय, तर नक्कीच आजचा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा। अजून सूर्य येऊक नाही, त्यापासून थोड्या वेळाने येतलो आता, कारण बाईक काढता वरच्या साईडला। आता आपण निघूया चंदगडाक। थंडी लागतील या बेकार, कारण खूप थंड वातावरण आता, स्वेटर घालून पण थंडगार लागतं एकदम। असो आता आंबोलीक जाऊया, पहिले चंदगडाक जाऊया आणि नंतर मग आंबोलीक जाऊया। तर मित्रांनो आता चंदगडला पोहोचलो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आपण दर्शन घेऊया। चंदगडमध्ये भव्य दिव्य असो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केलेला आणि त्याचा लोकार्पण सोहळ्याचा व्हिडिओ पण मी अपलोड केला, तर तो पण जाऊन नक्की बघा। आता दर्शन घेऊया। चंदगड मधील या श्रीराम मंदिरा बघू शकता तुम्ही आणि जुना मंदिरा अखंड हिंदुस्थानचे दैवत श्रीरामांचं पण दर्शन घेऊया। मस्त मंदिरा, जुनी लाकडं वगैरे वापरलेली आहेत। मस्तच वाटतं इथे येण्यानंतर। आणि ह्या बाजूक श्रीरामांची मूर्ती बघू शकताय तुम्ही। जय श्रीराम, जय जय श्रीराम। तर मित्रांनो चिकन वगैरे साफ केलं आणि आता चिकन बनवायचा सुरू हा, म्हणजे पूर्ण जेवण बनवायचा सुरू आता। आम्ही थोडेसे लेट झालो कारण साफसफाई करण्यात वेळ गेलो, तोपर्यंत मावशीन फोडणीक दिला। आता मी तुमका दाखवते। तर आता चिकन शिजला वाटता बघू शकताय तुम्ही। अजून व्हायचं पाणी अशा सुक्या चिकन ना हां रसो करूचो हां त्या बाजू हा।
जवळपास 12-13 किलो चिकन होता या. हो अख्ख्या 12-13 किलो नाही, अख्ख्या 15 किलो होता. हो 12 पडला असताला. 3 किलो वेस्टेज जातला. शिजवक नसतला अजून. शिजलं. हो हो पीस मोठे झाले ना. हो. तर मित्रांनो, घराच्याच मागे आजीन परडा राहिलेला आणि त्याच्यामध्ये हे टोमॅटो मोठे झालेत, बघू शकता तुम्ही. या बाजूक पण लागलेत. या काय लिंबूचं झाड काय? हां, हे लिंबूचं वाटतं. आणि ह्यात टोमॅटो. टोमॅटो मस्त लागले. हां, इकडे मोठे जातात, बघू शकताय. एकाच फांदी खाते सगळे. किती? 1 2 3 4 5 7. हा, या बाजूक पण लागलेत बरेच. त्या साईडला पण आहेत आणि एका पण आहेत. आणि ह्या बाजूक रस्सा चालू हा. तरी भारी येईल तरी. होय. या दोन्ही टोपामध्ये चिकन हा आणि ह्या बाजूक ह्या मांजूर वाट बघता टपून बसला. तर आता चिकन मध्ये वाटप घालूचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं मसाला मिक्स केला. तेच सांगतोय हे का मोठं पुरी केलं. मजा मारून द्या आंबोलकर. बरोबर पण पाणी घालून घाला भरून करू. काय सांगतो लिडू. तर मित्रांनो, चिकन रेडी हा. आता आम्ही आजीकडे येलो आणि थोड्या वेळाने घरात जातलो. आता लॉक खोलता आजी. लॉक खोलल्यावर ते आतमधला सरप्राईज दाखवायचं का? कसला सरप्राईज दाखवूया? हां, रूमचं डेकोरेशन. आता मी तुमका डेकोरेशन दाखवतोय हॉलचा. तर या बाजूक बघू शकता गणपती बाप्पा. हे पण गणपती बाप्पा आणि या पण गणपती बाप्पांचाच केलेला हा. आणि या बाजूक छत्रपती शिवाजी महाराज. आणि या बाजूक बघू शकता डॉक्टरेट हा, डॉक्टर ऑफ लिटरेचर मामा गावलेला. त्यानंतर या बाजूक हा डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, डॉक्टर ऑफ एज्युकेशन. आणि चौथा काय रे? चौथा तिथे तिथे दिसता. हां, आय थिंक तास ना. नाही, सर्टिफिकेट या नाही काहीतरी हा. अजून एक हा तर गावानं झाला, कुठेतरी लायलेला असताना दिसला तर बघूया. आता बाकीचे पण आहेत ते पण दाखव. याच्यामध्ये बरेच नॅशनल लेवलचे पण आहेत, राज्य लेवलचे पण आहेत, राज्यस्तरीय आणि इंटरनॅशनल लेवलचे पण आहेत बरेच. ते दाखव. महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक पुरस्कार हा. त्यानंतर या बाजूक पण राष्ट्रीय समाजरत्न नागरी पुरस्कार हा. त्यानंतर किंवा महाराष्ट्र गोवा एकता समितीचा. असे बरेच आहेत. या बाजूक बघू शकता रेखा महाजन फेमस सिंगर त्यांच्या हस्ते दिलेला. त्यानंतर अजून एक या बाजूक काहीतरी हा, या बाजूक बघू शकता
कोकणातले फेमस अण्णा माधव अभ्यंकर सरांच्या हस्ते दिलेला आहे अण्णा नायकांच्या. त्यानंतर ह्या बाजूक आनंद काळे स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये ते अभिनेते आहेत, तर त्यांच्या हस्ते दिला. आणि या बाजूक भारतभूषण सन्मान हा. आणि वरच्या साईडला तुम्ही बघू शकताय, वरच्या साईडला तर भरपूर मेडलच सगळीकडे टांगलेली आहेत. आणि ह्या बाजूक तर हा पूर्ण भरला कपाटा पूर्ण भरलेला. तर आमचे मामा टीचर आहेत आणि त्यांनी बरीच समाज कार्य केलेली आहेत, म्हणजेच विद्यार्थ्यांनी दत्तक घेतलेले आहेत शिक्षण कार्यासाठी. तसेच त्यांनी बऱ्याच ठिकाणी कामं केलेली आहेत, सामाजिक कामं. तर त्याच्यासाठी हे सगळे पुरस्कार गावलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये काही आदर्श शिक्षक पुरस्कार पण आहेत. तर आता आजी चाय बनवता चुलीवरती ठेवली. उजवड कर रे, लाईट पेटे करणने उजवड केल्या. रात्री आम्ही मासे केलं कानरात आणलेलो. हो तसे बांगडे नको, चायच दे फक्त. तर आता चाय रेडी झाली. वत चाय पितो आणि जातो. ये रे चाय पिऊक. रात्री काय भजन हा काय जातलंय. पेरूच काढता असतो लागली गुडोळ्याक लागली. हो आता 4 वाजले. थोड्या वेळाने व्हिडिओ एडिट करूचा आणि नंतर मग अपलोड करूक जाऊचा. तर आता घरात जातो. झाला रे ओके. तर मंडळी आजच्या व्लॉगमध्ये एवढाच. आजचा व्लॉग आवडलो असत तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वयं राहा. बाय बाय.